सांस्कृतिक भावनाओं को ठेस पहुंचाने सभी संविधान परंपराओं और विद्वानों के दृष्टिकोणों का अत्यधिक सम्मान करते हैं। हम दर्शकों को इतिहास के साथ आलोचनात्मक रूप से जुड़ने और व्यापक समझ के लिए विद्वानों के स्रोतों के संदर्भ के लिए प्रोत्साहित करते हैं। आज यज्ञेश एकनाथ भोईर यांनी हा चित्रपट विशेषतः युवा प्रेक्षकांसाठी ठेवला आहे। तर मला खूप आनंद आहे, मी म्हणून पाहायला आलो की काय उत्साह आहे, कारण छावा चित्रपटाने एकूणच चित्रपटसृष्टीतच एक मोठी एनर्जी आणलेली आहे, खूप ऊर्जा आणलेली आहे आणि जे ते बाहेर पडतात सिनेमा बघून, ते त्याचं कौतुक करतात, त्या सिनेमाहून भारावून जाऊन त्यांच्या डोळ्यात पाणी आहे। आणि त्यात एक अभिमानाची गोष्ट मला अशी की माझा जो सगळ्यात जवळचा मित्र आहे संतोष जुवेकर, जो आपला ठाणेकर आहे, तो या सिनेमात एका प्रमुख भूमिकेत आहे आणि त्याचंही सगळ्या जगभरातून कौतुक होतं आहे। त्यामुळे आता ते असं मोठ्या पडद्यावर बघणं आणि विशेषतः आपले धर्मवीर संभाजीराजे यांचा इतिहास कोणतरी मराठी माणूस इतक्या मोठ्या पडद्यावर जागतिक दर्जावर ते चित्रित करून ते लोकांना दाखवतं आणि ते आवडतंय पण, हे खूप अभिमानाची गोष्ट आहे। जय शंभू, जय शिवराय। हे अशा ऐतिहासिक चित्रपट हे माझ्यासारख्या इतिहासप्रेमींसाठी एक पर्वणीच असते। तर त्यामुळे मी हा एक छोटासा उपक्रम घेतला की हा चित्रपट माझ्या इथल्या प्रभागांना मोफत मिळावा। आणि त्याच प्रकारे आज मी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना सकाळीच पत्र देऊन सांगितलं आहे की निवेदन केलेलं आहे की हा पिक्चर सगळ्यांना पाहण्याकरता टॅक्स फ्री व्हावा, की जेणेकरून ज्यांना तिकीट परवडत नाही त्या लोकांना सुद्धा हा पाहता येईल। काय संकल्पना होती यामध्ये? हा चित्रपट येणंच खूप महत्त्वाचं होतं आणि हा आल्यानंतर त्याच्यासाठी हा तळागाळातल्या प्रत्येक घरामध्ये हा पोचला पाहिजे, त्याकरता हे फक्त प्रयत्न केले होते। आणि संकल्पना फक्त एवढीच की प्रत्येक आपल्या मराठी माणसाला, एका प्रत्येक मराठ्यांनी हा चित्रपट पाहता यावा, त्यासाठी केलेले प्रयत्न। अर्थात आकर्षित होतं, ही चांगलीच गोष्ट आहे, त्यांना सांगण्याची काही गरजच नाही आहे, कारण उत्तम गोष्ट करतायत ते। आणि चित्रपट प्रदर्शित झाला आहे 14 तारखेला आणि त्याला मिळणारा भरघोस प्रतिसाद सगळ्या प्रेक्षकांचा, यामुळे आम्ही सगळे टीम सगळे खूपच आनंदात आहोत आणि खूप बरं वाटतं की केलेल्या कष्टाचं चीज होतं आहे। आणि सर्वात जास्त महत्त्वाचं म्हणजे माझ्या छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास जो आहे, त्यांचं बलिदान जे आहे, त्यांची शौर्यगाथा जी आहे ती आज प्रत्येकासमोर येते। खरं जास्तीत जास्त महत्त्वाचा भाग म्हणजे ती आजच्या नवीन पिढीला त्यांच्या छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास, त्यांचं शौर्यगाथा, त्यांचं बलिदान हे त्यांना समजणार आहे। आणि यज्ञेशचे मी खरंच आभार मानतो की आज जो तुम्ही शो इथे अरेंज केलेला आहे, आयोजित केला आहे, अनेक फ्री शो, त्याकरता असंच प्रत्येकाने मला करायला हवं असं मला वाटतं, कारण लोक जेवढा हा सिनेमा बघतील तेवढं ते आपल्या इतिहासाजवळ, आपल्या राजांच्या जवळ जातील। चित्रपट आहे, तुम्ही जाताच आणि अर्थात ते आव्हान तर आज आपले माननीय उपमुख्यमंत्री साहेब श्री एकनाथजी शिंदे साहेबांना त्यांनी पत्र दिलेलं आहे आणि मला खात्री आहे त्यांनी पत्र स्वीकारून त्याला होकारी दिला असणारच। त्यामुळे लवकरच तुम्हाला बातमी मिळेल की छावा हा टॅक्स फ्री झाला। बऱ्याचशा चित्रपटांमध्ये आपण काम केलं होतं, परंतु श्री लक्ष्मण उतेकरांनी मला भेटल्यानंतर सांगितलं होतं की आपल्याला संभाजी महाराज विजेच्या चपळाईने तलवार फिरवताना दाखवायचे आणि त्यासाठी तू विकीला ट्रेन कर, त्याचबरोबर इतर कलाकारांना ट्रेन कर। साधारणतः 8 महिने ही ट्रेनिंग चालू होती आणि आज तुम्ही बघता की असं कुठलं युद्ध राहिलं नाही की पाण्यातलं म्हणा किंवा जमिनीवरचं युद्ध म्हणा किंवा हवेतलं युद्ध, सगळे युद्धाचे प्रकार आपण या चित्रपटातून दाखवलेले आहेत। आणि मराठ्यांचा आणि आपल्या राजाचा जो काही शौर्याचा जो वारसा आहे तो आजच्या युवा पिढीपर्यंत मांडण्याचा हा प्रयत्न केलेला आहे।